हाय, तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे संकष्ट चतुर्थी आणि आमच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आज मंदिरापासून. तर आज सर्व अशी कामं मी आटपून पटकन अशी मंदिरात आली होती आणि आज उपास असल्यामुळे काही कामं पण नव्हती, स्वयंपाक वगैरे. जी थोडीफार कामं होती, देवपूजा वगैरे ती करून घेतली आणि मंदिरात आलो. तर छान इथे मस्त गणपती बाप्पाची मी पूजा करून घेणार आहे. आणि गणपती बाप्पांना छान मस्त असा याचा हार आणला होता कोणीतरी, जास्वंदाच्या फुलांचा, आणि देवाला खूप सारे मस्त हराळ वाहली होती आणि मी पण खूप छान मस्त अशी पूजा करून घेतलेली आहे. आणि हे पूर्ण असं मंदिर आहे. मंदिरामध्ये गणपती, शंकरजी, पार्वती, विठोबा, रुक्मिणी आणि शिवजीची पिंड आहे. आणि बाहेरून मी आज चतुर्थी असल्यामुळे इथूनच मी हराळ देवासाठी घेऊन जाते. आणि घरी आल्यानंतर छान मस्त अशी उसळ बनवून घेतली आणि ही होती माझी सकाळची अशी मस्त देवपूजा करून घेतली होती मी. लाईन जायला होती आणि छान अशी मस्त माझी देवपूजा सकाळी करून घेतली होती आणि ही रांगोळी काढली होती मी सकाळी. तर छान अशी मस्त देवपूजा झाली आणि दुपारी अचानक आम्ही दुपारी अचानक असं मस्त गिरनार नदी पाहायला चाललो होतो. तर ही जळगावमधलीच आहे. तर आमच्या घरापासून काही 15 मिनिटाचा असा रस्ता आहे. आम्ही बाजूच्या ताईसोबत गेलो होतो, त्यांनी आम्हाला तिकडे नेलं होतं. खूप छान, आणि इकडला जो रस्ता आहे तो खूप शांत आणि सर्वकडे अशी मस्त झाडंच आहेत आणि जास्त करून वडाची झाडं खूप होती तिकडं. आणि आम्ही ती पोचल्यानंतर हे तिथचे सर्व अशी झाडं आहेत, खूप सारे झाडं होते तिथं. आणि हीच ती नदी आहे जी आम्ही पाहण्यासाठी आलेलो आहे. ही गिरनार नदी आहे आणि नदीला खूप जास्त असं पाणी होतं आणि पाण्याचा आवाज पण खूप मस्त होता. असं पूर्ण इकडं सर्व असं निवांत आणि खूप शांत आहे. आणि इकडे आल्यानंतर मनाला खूप छान प्रसन्न वाटत होतं, कारण की सर्वकडे मस्त असं हिरवंगार झालेलं वातावरण होतं आणि नदी. आणि हे सर्व झाल्यानंतर आम्ही इथंच बाजूला मंदिर आहे शिवजीचं, तिथं पण आम्ही दर्शन करून घ्यायला गेलो. तर ते आहे नदीच्या काठी असलेलं हे शिवजीचं मंदिर आहे. त्या शिवजीच्या मंदिरावर खूप छान शिवजीची अशी मस्त पेंटिंग काढलेली आहे. बाहेर असं शिवजीचं त्रिशूल आहे. आणि मग आम्ही गेलो आतमध्ये आणि समोर अशी नंदी आहेत, त्यांचं पण दर्शन करून घेतलं. आणि ही मंदिरातली छोटीशी पिंड, आणि इथं पण छान मस्त असं दर्शन घेतलं. आणि हा आहे मंदिराच्या मागील हे परिसर. तर इथलं वडाचं झाड खूप मोठं आहे आणि वातावरण पण खूप जास्त शांत आणि हवा पण खूप छान मस्त अशी होती. पाहू शकता तुम्ही किती मस्त असं वाटत आहे. तर नदीचा प्रवाह पण खूप जास्त होता, खूप मस्त वाटत होतं. आणि हे आहे बेलाचं झाड आणि त्याच्याखाली एक शिवजीची पिंड. तर असं सर्व मस्त असं हिरवं होतं, तर खूप छान वाटलं. थोडा वेळ आम्ही तिथं थांबलो, मस्त फोटो वगैरे काढले. पाहू शकता किती मस्त वाटत आहे तर वातावरण. आणि खूप छान असा मस्त इथला परिसर होता मंदिराजवळचा, खूप शांत आणि मनाला खूप प्रसन्न असं वाटत होतं. तर असा होता आजचा माझा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन छानसा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.